हॅलो एव्हरीवन, टार्गेट सीईटी 2026 डेली सीईटी विथ नंदू सर मॅथमॅटिक्स या सिरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव नंदकिशोर रुक्मा गजानन ठोकणे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझं युट्यूब चॅनल नंदू सर मॅथमॅटिक्स. ओके, तर आपण काय पाहत होतो, तर आतापर्यंत आपण मॅट्रायसिस वरती होतो, म्हणजे मॅट्रायसिसचे आपण लेक्चर पाहत होतो, मॅट्रायसिसचे आपण क्वेश्चन सॉल्व्ह करत होतो. थोडासा आपला खंड पडला होता, म्हणजे एक 4-5 दिवस झाले आपण लेक्चर्स ही केले नाहीत, रेकॉर्ड बी केले नाहीत आणि आपण अपलोड बी केले नाहीत. त्याच्या मागं कारण होतं, थोडीशी मेडिकल इमर्जन्सी होती, त्यामुळे माझं जमलं नाही. तर आजपासून आपण ह्या गोष्टी पूर्णवत म्हणजे आपण कंटिन्यू करू. तर ठीक आहे, आपला लेक्चर नंबर 9 आहे, तर इथून पासून आपण चालू करू. पहा, आपलं काय होतं, वर्ड स्विच मोटिवेट असते, पण वर्ड स्विच मोटिवेट यू, पण आजच्या स्लाइडमध्ये थोडंसं घाई गडबडीमध्ये मी हे बनवलं, त्यामुळे ते काही टाकलं गेलं नाही. तर मोटिवेशन, आजचं मोटिवेशन काय, तर तुमचं डिसिप्लिन, तुमचं मोटिवेशन, तुमची परिस्थिती, तुमचं मोटिवेशन. 1 मिनिट थांबा फक्त. ओके, चला, जमलं. ओके, चला 75 नंबरचा क्वेश्चन आहे. आता 75 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, द इक्वेशन. आपल्याकडे इक्वेशन आहे, आपण सीईटी साठी सॉल्व्ह करून राहिलो. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की बुवा इक्वेशन किती टाईपचे आहेत, सोल्युशन्स किती टाईपचे आहेत, कोणकोणचे आहेत, तर युनिक सोल्युशन आहे, नो सोल्युशन आहे, इन्फायनाइट सोल्युशन आहे. 3 टाईपचे सोल्युशन आहेत. आता नो सोल्युशन, इन्फायनाइट सोल्युशन आणि युनिक सोल्युशन कसे ओळखायचे, तर मी तुम्हाला स्लाइडच दिली आहे. जर समजा डिटर्मिनंट 0 नाही आला, डिटर्मिनंट 0 नाही आला, तर इक्वेशन कुठलं आहे, युनिक सोल्युशन. कुठलं सोल्युशन आहे, युनिक सोल्युशन. जर डिटर्मिनंट 0 आला, तर एखादी गोष्ट सॉल्व्ह करून पाहा लागेल. ax 0 नाही आला, ay 0 नाही आला, az 0 नाही आला, पण डिटर्मिनंट 0 आहे, तर कोणता आहे आपल्याकडे, नो सोल्युशन. आणि जर डिटर्मिनंट बी 0 आहे, ax ay आणि az पण 0 आहेत, म्हणजे काय आहे आपल्याकडे, इन्फायनाइट सोल्युशन. ओके, मग पाहू आपण काय म्हणते. तर इक्वेशन घेतलं आपण डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये, सर्वात पहिले आपण त्याला पुट करू. तर इथं काय येणार, ओके, डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये पहा, इक्वेशन लिहून घेऊ पहिले. तर इक्वेशन काय आहे आपल्याकडे, 2x - 3y + 6z. पहा, 2x - 3y + 6z = 4 आला आपल्याकडे. त्यानंतर 5x + 7y - 14z = 1 आहे, त्यानंतर 3x + 2y - 4z आपल्याकडे 0 आहे. डिटर्मिनंट सॉल्व्ह करू. डिटर्मिनंट म्हणजे काय, हे जे व्हेरिएबल्स आहेत, त्या व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट. डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला, इथे येणार 2 5 3 - 3 7 2, त्यानंतर 6 - 14 - 4. तुम्ही डायरेक्ट घ्याल, हे असं इक्वेशन लिहायचं नाही, जास्त टाइमपास करायचा नाही. = डिटर्मिनंट सॉल्व्ह जर केला, तर 2 घेतला आपण, 2 इन ब्रॅकेट पहा -4 7 28 -28 प्लस 14 दुनी 28, म्हणजे हे तर 0 येणार. -3 इन ब्रॅकेट पहा, -3 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन 5 20 -20 प्लस 14 दुनी 28 14 42, म्हणजे इथे येणार 42, कारण की मायनस मायनस प्लस होते, प्लस 6 इन ब्रॅकेट. थोडासा डिटर्मिनंट फक्त फास्ट सॉल्व्ह करायचा. काय 6 इन ब्रॅकेट, इथं काय येणार 5 5 2 10 5 दुनी 10 -7 21 -21. ओके, चला, हा तर कॅन्सल झाला, डायरेक्ट 0 आला. 0 निगेटिव्ह पॉझिटिव्ह 3 इन ब्रॅकेट. इथं काय येईन पहा, 20 42 मधून 20 गेले, किती राहते, तर आपल्याकडे 20 आणि 20 40 2 म्हणजे 12, किती राहिले, इथं 12 राहिले. त्यानंतर प्लस 6 इन ब्रॅकेट पहा, 10 इथं किती राहिले, तर 11 राहिले. इथं किती राहिले, -11 राहिले. बरोबर आहे. तर 12 36 36 आणि प्लस नाही, निगेटिव्ह 66 36 66 पाहू द्या मला बरोबर आहे का. तर हा 6z आहे. त्यानंतर पाहू द्या, पहा 2 - 3 6 2 - 3 6, त्यानंतर 5 7 -14 3 2 -4, बरोबर आहे. 3 2 -4. 2 घेतला तर 28 0 झाला, मायनस प्लस 3 इन ब्रॅकेट 5 20 आणि 14 दुनी 28 14 3 42 20 -42, बरोबर आहे. त्यानंतर 6 घेतला, 5 दुनी 10 7 3 21 5 2 10 7 3 21, म्हणजे डिटर्मिनंट जो आहे आपला 0 नाही येऊन राहिला, 0 सोडून समथिंग काहीतरी येऊन राहिला. डिटर्मिनंट इज नॉट इक्वल टू 0. आता सॉल्व्ह कशाला करता मर्याले, डिटर्मिनंट 0 येऊन नाही राहिला. जर डिटर्मिनंट 0 येत नसेल, तर 2 सोल्युशन्स आहेत, एकतर नो सोल्युशन किंवा इन्फायनाइट सोल्युशन. डिटर्मिनंट 0 नाही येऊन राहिला तर एकच आहे, कुठला आहे पहा, 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर डिटर्मिनंट 0 नाही येऊन राहिला तर एकच आहे, युनिक सोल्युशन. कुठला आहे आपल्याकडे, युनिक सोल्युशन. पटकन युनिक सोल्युशनवर मारून द्या. युनिक सोल्युशनचा ऑप्शन, ओके, ए नंबरचा ऑप्शन मारा आणि समोर चला. 75 नंबरचा झाला. 75 नंबर. त्याच्या पुढचा क्वेश्चन काय म्हणते, किंवा आपल्याकडे एक हे आहे,
लिनियर इक्वेशन्स आहेत आणि याचे सोल्युशन्स पाहायचे आहेत आपल्याला. तर ठीक आहे, लिनियर इक्वेशन लिहितो मी लिहून राहिलो, तुम्ही लिहायचं नाही, डायरेक्ट पकडायचं, डायरेक्ट डिटर्मिनंट मध्ये लिहायचं, डायरेक्ट डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा. मी का बरं करत आहो, कारण की तुम्हाला समजलं पाहिजेत म्हणून. ओके, पहा इथं x प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 6, त्यानंतर x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 10, त्यानंतर x प्लस 2y प्लस ओके 3z इज इक्वल टू 10. काहीच वांधा नाही, डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये घेतो सर. घ्या याच्या समोरचे कॉन्स्टंट घ्या, 1 1 1, त्यानंतर 1 2 2 1 2 2, त्यानंतर 2 3 3 2 3 3. ओके, काहीच लोड नाही. पा इज इक्वल टू याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करसान. कसा करसान सर, पहिला टर्म घेऊ, मग नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, दुसरा टर्म घेऊ क्रॉस मल्टिप्लिकेशन, तिसरी टर्म क्रॉस मल्टिप्लिकेशन. हे पाप आहे, कारण सांगतो थोडासा बिलकुल एकदम कॉन्सन्ट्रेशन न पाहायचं. तर प्रॉपर्टी ऑफ डिटर्मिनंट आहे, इफ 2 row or 2 column will be same, then the determinant will be 0. The value of determinant will be 0. टेन्शन घ्यायचं काम नाही. पटकन इथं काय दिसून राहिलं, 2 रो सर सेम दिसून राहिले. पटकन डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन पडतात, युनिक सोल्युशन कटलं, नो सोल्युशन किंवा इन्फायनाइट सोल्युशन. आता नो सोल्युशन, इन्फायनाइट सोल्युशन. नो सोल्युशन मध्ये जर ax ay az ची व्हॅल्यू जर समथिंग काहीतरी आली तर मग ते नो सोल्युशन, किंवा ax ay az ची व्हॅल्यू जर 0 आली तर इन्फायनाइट सोल्युशन. मग आपण एकच सॉल्व्ह करून पाहू. मी ax सॉल्व्ह करतो. ax सॉल्व्ह करताना काय करसान, हा जो आपला कॉलम आहे पहा, हा पूर्ण x वाला आहे ना, हा पूर्ण x वाला, हा इक्वल टू साईडचे जे कॉन्स्टंट आहे त्या इक्वल टू साईडच्या कॉन्स्टंटने रिप्लेस करायचा. म्हणजे इथं आला 6, इथं आला 10, इथं आला 10. ओके, आणि हे दोन जसेचे तसे इथे 1 2 2 2 3 3. कसं करत होतो आपण, क्रॅमर रूल यूज करत होतो त्याच्यानुसार. मग आता सर याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, सॉल्व्ह करसान काय नाही, पाप करू नका, कारण सांगतो दोन रो सेम आहेत, 2 रो सेम आहेत, तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय येते 0. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते म्हणजे आपल्याकडे इन्फायनाइट सोल्युशन. सी नंबरचा ऑप्शन मारा, पटकन समोर झाला. पुढे बाकीचे तुम्ही करून पाहिले. पहा झेड इथं, पहा इथं आपण इथे एक्स वाले पुट केले, जर तुम्ही वाय वाले जरी पुट केले तरी 0 येणार आहे, झेड वाले जरी पुट केले तरी 0 येणार आहे. मग कशाने रिकामे कामं करायचे है ना, पगारापुरतं काम करायचं, जास्त लोड नाही घ्यायचं. ओके चलो, द सिस्टम ऑफ द इक्वेशन 3x प्लस वाय मायनस झेड. हा ठीक आहे, हे इक्वेशनची सिस्टीम आहे. त्यानंतर काय म्हणते, इट हॅज युनिक सोल्युशन आहे 2. ओके ठीक आहे, मगासारखंच आहे. काय करसान, सगळ्यात पहिले तर मी डायरेक्ट घेतो. आता काय डिटर्मिनंट घ्यायचा, सगळ्यात पहिले डिटर्मिनंट घेतो. डिटर्मिनंट मध्ये पहा या व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट विथ साइन, इथे येणार 3 1 -1, 5 3 1 -1, त्यानंतर 5 2 -3, 5 2 -3, त्यानंतर 15 6 -9, 15 6 आणि -9. याचा डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला इज इक्वल टू, डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला तर इथे येते 3 इन ब्रॅकेट -18 प्लस 18 म्हणजे हे येते 0, -1 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन -45 प्लस 45. हा डिटर्मिनंट आहे भाऊ, काय हा फास्ट आला पाहिजे. हे 0 येते, -1 इन ब्रॅकेट 6 पंच 30 -30 म्हणजे डिटर्मिनंट विल बी येते आपला 0. डिटर्मिनंट 0 आला म्हणजे आपल्याकडे दोन ऑप्शन पडतात. एकतर सर कुठलं, एकतर सर असते नो सोल्युशन, एकतर सर कुठलं दुसरं असते आपल्याकडे इन्फायनाइट सोल्युशन. मग आपल्याला काय करायचं आहे, फक्त हा एक्स वाला रिप्लेस करायचा इक्वल टू साइड वाला कॉन्स्टंट. इक्वल टू साइड वाले कॉन्स्टंट काय आहेत आपल्याकडे, इथं दिलं नाही आहे यार, इथं दिलं नाही आहे, मी टायपिंग मिस्टेक झाली. 1 मिनिट, माझ्याकडे हे आहेत, माझ्याकडे क्वेश्चन्स आहेत, मी फक्त चेक करतो काय. चला 78 नंबरचा क्वेश्चन आहे आपला. 78 नंबरचा क्वेश्चन आहे. 78 78 78 78 78 78 78 78. ओके 0, पहिले आले 0 दिलाय, ठीक आहे. दुसरे आले 2 आहे, बरोबर आहे. तिसरे आले 5 आहे, तिसरे आले 5 आहे, बरोबर आहे. पहिले आले 0 आहे. मग काय करसान, फक्त एवढी जे हे आहे एक्स वाली टर्म आहे ते आपण इक्वल टू साईडच्या, इथं काही नाही म्हणजे पहा इथं आहे आपल्याकडे 0, काय 0, इथं 2 आहे आणि इथं आपल्याकडे 5 आहे, ते रिप्लेस करायचे. मग इथं येणार 0 2 5, 0 2 5, आणि हे जसं तसं 1 2 6, त्यानंतर -1 -3 आणि -9. ओके, हे पहा जागच्या जाग्यावरच करायचं. जास्त आले सर एकदम व्यवस्थित लिहितो, मग व्यवस्थित सॉल्व्ह करतो, इक्वल टू घेतो, मायनस घेतो, हे घेतो, ते घेतो, ते रिकामचोट कामं करू नका. आपण सीईटी साठी प्रिपेअर करून राहिलो, आपण बोर्डसाठी प्रिपेअर नाही करून राहिलो. तर पहा हा 0 घेतला तर समोरचं घेऊच नका. 0 घेसा आणि त्याच्या मल्टिप्लिकेशन मध्ये काही
हे सगळे झिरोच होते ना. त्यानंतर इथं मधात -1, हा -1 याच्या इंटरसेप्टिंग सोडले, 9 दुनी 18, 5 त्रिक 15, म्हणजे इथे -18 + 15. पहा रे बुवा, हा डिटर्मिनंट आहे, तुम्हाला आला पाहिजे तर इथं -1 इन ब्रॅकेट 3 दुनी 12, 5 दुनी 10, म्हणजे इथं आला 12 - 10. जर याला सॉल्व्ह केलं तर -1 इन ब्रॅकेट 18तून 5 गेले तर किती राहते इथं 15 गेले, -3, -1 इन ब्रॅकेट इथं राहिला 2. तर डिटर्मिनंट काही 0 येत नाही बा. पाहू द्या, डिटर्मिनंट सॉरी ए ऑफ एक्स नॉट इक्वल टू 0, म्हणजे ए ऑफ एक्स इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे 2 नंबरचं. पहा ना, आपण पाहता ना, किधर है देखो इधर. चलो पहा काय म्हणते, डिटर्मिनंट 0 आला, आपला डिटर्मिनंट 0 आला, पण त्यानंतर ax ay az च्या व्हॅल्यू 0 नाहीत आल्या. ax ay az च्या व्हॅल्यू 0 नाहीत आल्या, म्हणजे कोणतं आहे आपल्याकडे, तर इट हॅज अ नो सोल्युशन. किती नंबरचं, तर सी नंबरचं ऑप्शन. पटकन मारा आणि सटकन पुढे जा. पहा हा क्वेश्चन करा 1 मिनिटात. मी फक्त काय याच्यावरती जे लाईट हे होऊन राहिले ना, चमकून राहिले ना, ते बंद करतो मागचे. तुम्ही तिथपर्यंत हे सॉल्व्ह करून पहा. चला आलं असेल तर पटकन कमेंट बॉक्स मध्ये आन्सर फेकून मारा, एकदम जोरात फेकून मारा, मला लागलं पाहिजे तिकडे. तर काय म्हणते, लेट ए इज इक्वल टू समथिंग काहीतरी मॅट्रिसेस आहे, म्हणजे आपल्याकडे जे व्हेरिएबल्स आहेत त्या व्हेरिएबलच्या समोरचे कोएफिशियंट आहेत, त्यानंतर व्हेरिएबल्स आहेत आणि इक्वल टू साइडवाली मॅट्रिसेस आहेत. ax इक्वल टू b, देन द सिस्टम ऑफ द इक्वेशन हॅज इन्फायनाइट सोल्युशन, नंबर्स ऑफ सोल्युशन आपल्याला काढायचे आहे. त्याचे नंबर्स ऑफ सोल्युशन आपल्याला याचे काढायचे आहे. इन्फायनाइट नंबर्स ऑफ सोल्युशन, सॉरी, इट हॅज अ इन्फायनाइट नंबर्स ऑफ सोल्युशन. इन्फायनाइट नंबर्स ऑफ सोल्युशन म्हटलं तर डिटर्मिनंट विल बी 0. इन्फायनाइट नंबर्स ऑफ सोल्युशन म्हटलं तर डिटर्मिनंट विल बी 0. याचा डिटर्मिनंट 0 घ्यायचा. मग घेतला आपण किती, 1a0, त्यानंतर 0 1a, त्यानंतर a0 आणि इथं 1, a0 आणि 1. याला जर सॉल्व्ह केलं इक्वल टू 0 असते, याला जर आपण सॉल्व्ह केलं तर 1 घेतला इन क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 1 1 -0 मल्टिप्लाइड बाय 0 - a इन ब्रॅकेट. पहा याच्या क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये 0 मायनस इथे येणार a², हा 0 - a² इक्वल टू 0. हे घेऊच नका ना, कशाला रिकामचोट कामं करता. 1 मल्टिप्लाइड बाय 1, या 0ची किंमत नाही, -a इन ब्रॅकेट, इथे येणार -a² इज इक्वल टू 0. इकडे सॉल्व्ह करतो. पहा आता इथं 1 -a मल्टिप्लाइड, पहा निगेटिव्ह पॉझिटिव्ह. ओके, a मल्टिप्लाइड बाय a², इथं काय येणार, a³ इज इक्वल टू 0, इथे येणार a³ इज इक्वल टू 0. पहा हा a इकडे पॉझिटिव्ह आहे, तिकडे गेल्यावर निगेटिव्ह, म्हणजे a³ इज इक्वल टू -1. क्यूब रूट जर घेतलं तर a ची व्हॅल्यू येते -1. a ची व्हॅल्यू काय येते, -1 वाला ऑप्शन सी. पटकन मारा समोरचाला. ओके, काय म्हणते, द व्हॅल्यू ऑफ द सच दॅट द सिस्टम, ओके, इट हॅज अ नो सोल्युशन म्हणजे काय, पहा इट हॅज अ नो सोल्युशन. कुठे गेला, पहा नो सोल्युशन म्हणजे बी 0 आणि इन्फायनाइट सोल्युशन म्हणजे बी 0. आता नो सोल्युशन आहे तर आपण सॉल्व्ह करू. नो सोल्युशन आहे तर इक्वेशन लिहिलं आपण, इक्वेशन एकदम व्यवस्थित लिहून घेऊ आपण. काय आहे आपल्याकडे, x - 2y + z, x - 2y + z इज इक्वल टू 4 - 4, त्यानंतर 2x - y + 2z इज इक्वल टू 2. हा z आहे बरं आपला, हा z आहे भाऊ. ओके, त्यानंतर x + y + z इज इक्वल टू 4. ओके, हे झालं. आता काय म्हणते, हॅज अ नो सोल्युशन, याला सोल्युशन नाही आहे, तर किती नंबर्स हॅज अ नो सोल्युशन, द व्हॅल्यू ऑफ सच दॅट सिस्टम. ठीक आहे, सिस्टमची व्हॅल्यू काय राहणार, ठीक आहे, चालू द्या. तर डिटर्मिनंट इज इक्वल टू 0 घ्या. पहा याच्या व्हेरिएबलच्या समोरचे कॉन्स्टंट म्हणजे 1 2 1, इथे येणार 1, इथे येणार 2, इथे येणार 1, याच्या पुढे -2 -1 1, -2 -1 आणि इथे येणार 1, आणि याच्यासमोर 1 2 आणि याच्यासमोर 1 1 2 आणि याच्यासमोर 1 इज इक्वल टू आपल्याकडे काय तर 0. हॅज अ नो सोल्युशन इज, ठीक आहे ना, हॅज अ नो सोल्युशन इज इक्वल टू काय लागते ऍक्च्युअल मध्ये, द व्हॅल्यू ऑफ सच दॅट अ सिस्टम हॅज अ नो सोल्युशन. इथं काही मधामध्ये क्वेश्चन पाहू द्या यार, 2 मिनिटं फक्त. काय तर भरपूर क्वेश्चन मध्ये माझ्या यानं टाईप करताना मिस्टेक झाली आहे. क्वेश्चन नंबर किती आहे आपल्याकडे, 80 नंबरचा क्वेश्चन आहे.
80 नंबरचा क्वेश्चन आहे, 80 नंबरचा क्वेश्चन, 80 नंबरचा क्वेश्चन. ओके ठीक आहे. एक्स वाय लॅम्बडा झेड इथं काय पाहिजे होतं? पा 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 क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे 80, 81, 80. काहीच नाही, सगळं बरोबर आहे, सगळं बरोबर आहे. फक्त इथं लॅम्बडा झेड पाहिजे होता. इथं काय पाहिजे होता? लॅम्बडा झेड. म्हणजे या झेडच्या समोर काय पाहिजे होता? तर सर लॅम्बडा पाहिजे होता. म्हणजे इथं काय येणार सर? 1 नाही येणार, इथे येणार लॅम्बडा. इथं काय येणार सर? लॅम्बडा. ओके ओके, काहीच नाही. आपलं फक्त याच्यामध्येच थोडंसं टायपिंग मिस्टेक आहे. पुढचा जो आपला चॅप्टर चालू होणार आहे ट्रिग्नोमेट्री फंक्शन, त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक नाही आहे. ते एकदम शिद्दतनं आपण काय करलाय? टाईप केलाय. काहीच नाही. आता काय करसान? फक्त डिटर्मिनंट सॉल्व्ह करसान. डिटर्मिनंट सॉल्व्ह केल्यानंतर लॅम्बडाची व्हॅल्यू काय आहे ते चेक करावं लागेल. पहा काय डिटर्मिनंट काही मोठी गोष्ट आहे का तुमच्यासारखी? काय राव? पहा 1 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस लॅम्बडा -2 -2 इन ब्रॅकेट. इथं सॉल्व्ह करसान, इथे येणार 2 लॅम्बडा -2, त्यानंतर +1 इन ब्रॅकेट. इथं काय येणार? 2 + 1 -1 इज इक्वल्स टू 0 असते. इथे येणार मायनस लॅम्बडा -2 +2 इन ब्रॅकेट 2 लॅम्बडा -2 जसाचा तसा +1 इन ब्रॅकेट 2 + 1 3 इज इक्वल टू 0. पहा इथं मायनस लॅम्बडा -2 +2 मल्टिप्लाइड बाय 2 4 लॅम्बडा. त्यानंतर इथं 2 × 2 4 -4 +3 इज इक्वल टू 0. पहा काय आहे आपल्याकडे? काय आलं आपल्याकडे? पाहू आपण काय आलं तर. इथं पहा इथं मायनस लॅम्बडा, इथं -1 काही नाही म्हणजे 1 -1 लॅम्बडा +4 लॅम्बडा. इथं राहिलं फक्त 3 लॅम्बडा. इथं किती राहिलं? फक्त 3 लॅम्बडा. पहा इथं -2 -4 किती झाले? -6 आणि -6 + 3 म्हणजे इथं राहिलं फक्त -3 इज इक्वल टू 0. म्हणजे 3 लॅम्बडा इज इक्वल टू 3 आला. हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह, 3 कॅन्सर. लॅम्बडाची व्हॅल्यू आली 1 नंबरचा ऑप्शन किती नंबरचा आहे? तर बी नंबरचा ऑप्शन आहे. पटकन मारा समोर चला. इथं फक्त भाऊ लॅम्बडा घेसाल. थोडीफार टायपिंग मिस्टेक होतच असते. मी पण माणूस आहो. समोर आगे से राईट, समोर पासून टायपिंग मिस्टेक होणार नाही. ओके एकदम जबरदस्त हो सर. ओके काय म्हणते? द सिस्टम ऑफ द इक्वेशन हॅज अ नो सोल्युशन इफ ए इज हॅज अ नो सोल्युशन. सोल्युशन नाही आहे म्हणजे डिटर्मिनंट इक्वल टू 0. सोल्युशन नो सोल्युशन. मग याचं डिटर्मिनंट घेऊ आपण. पहा डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये आपण घेतलं काय आहे? इथं अल्फा 1 आणि इथं पण 1 आहे इक्वल टू आला. 2 मिनिटं चेक करू द्या. अरे आजच्या याच्यामध्ये खूपच मिस्टेक आहेत का? 81 नंबरचा प्लस आहे. इथं हा प्लस आहे काय? इथं हा प्लस आहे. त्यानंतर सगळेचे सगळे प्लसमध्ये आहेत. अल्फा -1 अल्फा -1. ओके ठीक आहे चालते. पाहू इथं घेतला आपण अल्फा, इथं घेणार 1, इथं घेणार 1, इथं येणार 1, इथे येणार अल्फा, इथे येणार 1, इथं 1, इथं 1, इथं अल्फा इज इक्वल टू काय म्हणते? 0 इज इक्वल टू 0. डिटर्मिनंट सॉल्व्ह करा, टेन्शन घेऊ नका. हा घेतला अल्फा इन ब्रॅकेट अल्फा मल्टिप्लाइड बाय अल्फा स्क्वेअर -1. ओके इथं -1 इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन. इथे येणार अल्फा -1 +1 इन ब्रॅकेट. इथं काय येणार? पहा इथे येणार 1 - अल्फा इज इक्वल टू येणार 0. झालं. डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा होता की नाही? करून टाकला आन्सर आपण. मग इथं काय येणार? हा अल्फा जसाचा तसा. इथं आला अल्फा स्क्वेअर -1 आपण 1चा स्क्वेअर लिहू शकतो ना? काही लोड नाही ना भाऊ. मायनस साईन जशीची तशी. इथं हा -1 जसाचा तसा, अल्फा -1 जसाचा तसा. याच्यामधून मायनस साईन बाहेर काढतो. मायनस साईन बाहेर काढली तर पॉझिटिव्हची झाली निगेटिव्ह. इथं 1 जसाचा तसा इन ब्रॅकेट हा निगेटिव्हचा पॉझिटिव्ह म्हणजे हा समोर लिहिला, पॉझिटिव्हचा निगेटिव्ह मागं लिहिला इज इक्वल टू 0 जसाचा तसा है ना भाऊ. आता लहान लेकरासारखं नाही सांगू शकत ना की बा मायनस साईन काढली तर हा पॉझिटिव्ह झाला, आतमध्ये दाखवला पॉझिटिव्ह मल्टिप्लाय बाय निगेटिव्ह होते. बस झालं. तुम्ही लहान आहे काय? बिलकुल लहान ना, तुम्ही मोठे झाले. तर हा अल्फा जसाचा तसा a² - b² ला एक्सपान्शन येते a - b आणि a + b म्हणजे इथे येणार अल्फा -1 अल्फा +1. ओके त्यानंतर मायनस इन ब्रॅकेट इथं बी काय आपल्याकडे इथं -1 इन ब्रॅकेट अल्फा -1 इन ब्रॅकेट अल्फा -1 इज इक्वल टू 0. आता पूर्ण एंटायर टर्म मधून आपण काय कॉमन काढू शकतो? सर पूर्ण एंटायर टर्म मधून आपण पहा अल्फा -1 अल्फा -1 कॉमन काढू शकतो. इन ब्रॅकेट अल्फा -1 झाला कॉमन निघाला. इथं राहिला अल्फा, इथं राहिला अल्फा +1, इथं राहिला -1 इज इक्वल टू 0. ओके सर. पुढे ठीक आहे ना? काही वांधा नाही. पुढे सर. आता पहा इथं हा अल्फा -1 जसाचा तसा अल्फा मल्टिप्लाइड बाय अल्फा स्क्वेअर अल्फा मल्टिप्लाइड बाय 1 इथं राहिला अल्फा -1 -2 इज इक्वल टू 0. 2 इक्वेशन आपल्याकडे भेटले. किती इक्वेशन भेटले? 2 इक्वेशन. तर
दोन इक्वेशन भेटले, हा भेटला आपल्याकडे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट पाळा, दुसरा याच्यामध्ये काहीच ऑप्शन नाही आहे. रूट जर पाळले तर पहा इथे येईन -2, इथं आहे 1, -2 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल्स टू -2. त्याचं मल्टिप्लिकेशन असं करा की त्याची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन 1 आलं पाहिजे. म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय -1 विल बी येते -2 आणि 2 - 1 विल बी येते 1. म्हणजे पहा इथं 1 जसाचा तसा इन ब्रॅकेट अल्फा -1. आता थोडंसं डायरेक्ट लिहायचं, तर ठीक आहे थोडंसं सॉल्व्ह करू. अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा मायनस अल्फा -2 इज इक्वल टू 0 है ना. हा इथं अल्फा -1 इन ब्रॅकेट पहा, या दोघांमधून अल्फा काढला बाहेर, इथं आला अल्फा प्लस 2, इथून -1 काढला बाहेर, तर आतमध्ये राहते अल्फा प्लस 2 इज इक्वल टू 0. थोडंफार सीईटी साठी फास्ट करावंच लागते. पहा इन ब्रॅकेट अल्फा -1 जसा तसा, हा एक वेळेस लिहा अल्फा प्लस 2, एक वेळेस लिहिसान अल्फा -1 इज इक्वल टू 0. आता काहीच नाही, फक्त काय 0 सगळ्याला वाटून द्या, सगळ्यांना 0 वाटून द्या. तर इथे येणार अल्फा -1 इज इक्वल टू 0 और अल्फा प्लस 2 इज इक्वल टू 0 और अल्फा -1 इज इक्वल टू 0. इथे येणार अल्फा इज इक्वल टू 1 और मध्ये अल्फा इज इक्वल टू -2 और मध्ये अल्फा इज इक्वल टू 1. मग आता अल्फाच्या व्हॅल्यू काय आले आपल्याकडे, 1 आले, -2 आली आणि 1 आले. पण एक सांगतो, हे 1 कन्सिडर मध्ये घ्यायचे नाही, 1 कन्सिडर मध्ये घ्यायची नाही. कारण सांगतो, कारण की थांबा एक मिनिट, काय क्वेश्चन व्यवस्थित करू त्यामध्ये. ओके, इट हॅज अ नो सोल्युशन. याच्यात काय तर नो सोल्युशन आहे म्हणून घ्यायचं नाही. हे इनडिफायनाइट सोल्युशन मध्ये येते. तर इनडिफायनाइट सोल्युशन मध्ये अल्फाची व्हॅल्यू 1 येते. तर इथं फक्त -2. बी ऑप्शन घ्या आपलं, पटकन मारा, समोर चाला. बी ऑप्शन घ्या, पटकन मारा, समोर चाला, राईट बी. ओके चलो नेक्स्ट. कन्सिडर द सिस्टम ऑफ द इक्वेशन. ओके, इट हॅज अ सिस्टीम. आता पहा हे काय म्हणते, तर होमोजिनियस सिस्टीम आहे ना. आता होमोजिनियस सिस्टीम मध्ये x इक्वल टू पहा, x इक्वल टू 0, y इज इक्वल टू 0 आणि z इक्वल टू 0 राहते. सगळं 0 राहते म्हणजे डिटर्मिनंट इज इक्वल टू काय राहते, 0 राहते. म्हणजे सोल्युशन्स किती राहतील, मोर दॅन 2 सोल्युशन. किती राहतील, मोर दॅन 2 सोल्युशन. पुढे थांबा, युनिक सोल्युशन आहे का याच्यामध्ये, नाही. पहा आपल्याकडे एकतर नो सोल्युशन, 1 सोल्युशन, 2 डिस्टिंक्ट सोल्युशन आणि मोर दॅन 2 सोल्युशन. तर आपल्याकडे एकतर असायला पाहिजे होतं नो सोल्युशन. हा ठीक आहे, बरोबर आहे, मोर दॅन 2 सोल्युशन वालाच ऑप्शन राहते. होमोजिनियस सिस्टीम आहे म्हणून. द इक्वेशन, हे इक्वेशन घेतलं आपण ना, इट हॅज किती सोल्युशन आहेत. भाऊ काय करसान, काहीच नाही, डिटर्मिनंट सॉल्व्ह करसान, करून टाकू भाऊ, काही टेन्शन नका घेऊ. हा डिटर्मिनंट घेतला, डिटर्मिनंटच्या फॉर्मॅटमध्ये घेतलं. इथे आलं 1, इथं 2, इथं 3. तर 1 आलं, इथं 2 आलं, 2 आलं, इथं आलं 3. त्यानंतर 1 - 1 4. त्यानंतर 2 1 7, 2 1 7 इज इक्वल टू 0. इज इक्वल टू काय, तर आपल्याकडे सॉरी हाव चेक कर लागेल. ठीक आहे, डिटर्मिनंट सॉल्व्ह केला. इज इक्वल टू 1 इन ब्रॅकेट -7 प्लस 4, सॉरी -7 -4, -7 -4 प्लस, नाही इथं येणार मायनस, इथे येणार -2 इन ब्रॅकेट. डिटर्मिनंट तुम्ही करसान तिकडे काय, 7 - 4 दूनी 8, ओके, प्लस 3 इन ब्रॅकेट. इथे येणार 1 + 2. कसं काय, तर तुम्हाला माहित आहे. पहा 1 1 1, 2 -1 -2, निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इज इक्वल्स टू 1 इन ब्रॅकेट -7 -4, 7 4 11, -11 -2 इन ब्रॅकेट. 7तून 8 गेले, -1 राहिले, प्लस 3 इन ब्रॅकेट. इथं आले 3. ओके चला, इथं आला -11 मायनस प्लस 2 प्लस 3 3 9. पहा -11 प्लस 11, आन्सर किती येते, 0. डिटर्मिनंट विल बी 0. डिटर्मिनंट 0 आला म्हणजे भाऊ 2 ऑप्शन येऊ शकतात, एक तर इन्फायनाइट सोल्युशन आणि ते दुसरं नो सोल्युशन. ओके, असे 2 ऑप्शन, खालचे 2 ऑप्शन येऊ शकतात काय. मग आता काय करसान, डिटर्मिनंट मध्ये फक्त हे जे आपलं एक्स वाल्या टर्म्स आहेत त्या रिप्लेस करायच्या इक्वल टू साईडच्या कॉन्स्टंटनं. इक्वल टू साईडच्या कॉन्स्टंट आहेत आपल्याकडे 1, त्यानंतर इथं 0, इथं आहे आपल्याकडे 1, आणि ह्या 2 लाईन जशाच्या तशा. इथं आलं 2 -1 1, त्यानंतर 3 4 आणि 7. याचा डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. जर 0 आला तर आपल्याकडे काय आहे, तर लास्ट वाला इन्फायनाइट सोल्युशन आहे काय, तर थांबा मला पाहू द्या, इन्फायनाइट सोल्युशन आहे ना. आणि जर 0 नाही आला तर आपल्याकडे काय, तर नो सोल्युशन. आणि युनिक सोल्युशन मध्ये डिटर्मिनंट जो आहे ना, तो 0 येत नाही. कर जा भाऊ तेवढं. 84 नंबरवरती येऊ आपण. 84 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते, पहा इथं पहा, हा क्वेश्चन व्यवस्थित लिहितो मी. इथं काय म्हणते, x2 x3 x1 x3 आणि x1 x2 असे आपल्याकडे दिले आहेत. मग x1 x2 x3 या फॉर्मॅटमध्ये दिले नाहीत. मग x1 दिला नाही तर 0 घ्यायचा, x2 दिला नाही तर 0 घ्यायचा, x3 दिला नाही तर 0 घ्यायचा. म्हणजे इथं x1 नाही, इथं काय येणार 0 x1
प्लस x2 मायनस x3 इज इक्वल टू 1. त्यानंतर इथं मायनस x1 प्लस 0 x2 त्यानंतर प्लस 2 x3 इज इक्वल टू 2. त्यानंतर इथं x1 मायनस 2 x2 प्लस 0 x3 इज इक्वल टू काय आपल्याकडे तर 3 आहे. याचा डिटर्मिनंट सॉल्व करा भाऊ. डिटर्मिनंट सॉल्व केल्यानंतर चेक करा याच्यात किती इक्वेशन्स येतात. तर 1 येते, 2 येते, काय येते. तर याचा डिटर्मिनंट सॉल्व करसान आन्सर तुम्हाला येऊन जाईल. चला पुढे मला सांगा किती येते, काय नाही, काय येते. तर चला पुढे 85 नंबर. द नंबर्स ऑफ सोल्युशन. नंबर्स ऑफ सोल्युशन आपल्याकडे इक्वेशन दिलाय. पहा आता 3 इक्वेशन दिले आहेत पण XYZ च्या फॉर्मॅटमध्ये नाही आहेत. फक्त XY च्या फॉर्मॅटमध्ये आहेत. किती सोल्युशन्स येतील, कसा सॉल्व्ह करायचं पहा. मी काय करतो, मधातलं इक्वेशन घेतो. काय आहे आपल्याकडे मधातलं इक्वेशन, हे वालं काय दिसते, x मायनस 2y इज इक्वल टू 2. पहा इथं आलं x मायनस 2y इज इक्वल टू 2. हा 2y सबस्ट्रॅक्शन मध्ये, तिकडे गेल्यानंतर ऍडिशन मध्ये x इक्वल्स टू 2 प्लस 2y है ना. x इक्वल्स टू 2 प्लस 2y कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा. मी या पहिल्या इक्वेशन मध्ये पुट करतो. काय आहे आपल्याकडे 2x प्लस y इज इक्वल्स टू 4. x च्या ठिकाणी हा 2x प्लस 2y, 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 2y प्लस y इज इक्वल्स टू 4. इथून y ची व्हॅल्यू भेटणार. y ची व्हॅल्यू कोणत्याही इक्वेशन मध्ये किंवा इथं जरी पुट केली आपण तरी आन्सर येते, x चा आन्सर येते. मग पहा 2 टू ज 4 प्लस 2 टू ज 4y प्लस इथं काय येणार, y इज इक्वल्स टू 4. y इज इक्वल्स टू 4. 2 टू ज 4 होऊ द्या, 2 x इन ब्रॅकेट, x मध्ये काही नाही 2 प्लस 2y बरोबर आहे, काही नाही, बरोबर आहे, काही चुकला नाही. 4 प्लस 4y प्लस y इज इक्वल्स टू 4 आला आपल्याकडे. 4 प्लस 4y किती झाला, 5y. किती आला आपल्याकडे, 5y. काहीतरी हुकून राहिलं भाऊ, 2 मिनिटं थांबा, काहीतरी हुकून राहिलं. x इक्वल्स टू 2 प्लस 2y, x इक्वल टू 2 प्लस 2y, 2 इन ब्रॅकेट 2 प्लस 2y प्लस y इज इक्वल टू 4. ओके ठीक आहे, 2 टू ज 4 प्लस y इज इक्वल टू 4. 5y 4 4 8 5y इज इक्वल्स टू इथं आला आपल्याकडे 4 मायनस 4. हा इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर निगेटिव्ह. 4 मायनस 4 विल बी 0. इथं आपल्याकडे 5y आहे, देअरफॉर y इज इक्वल टू काय येणार, 0 येणार. हा ना. हा इकडे मल्टिप्लिकेशन, इकडे गेल्यावर डिवायडेशन मध्ये गेला, 0च्या तरी 0 येणार आहे. y ची व्हॅल्यू 0 आली, या इक्वेशन मध्ये पुट करा. x इक्वल्स टू 2 प्लस 2y इज इक्वल्स टू 2 प्लस 2 मल्टिप्लाइड बाय 0. आन्सर येणार 0. x ची व्हॅल्यू काय आली, 2 आपला ऑप्शन आहे. 2 आला आपलं ऑप्शन आहे. चला हा क्वेश्चन तुम्ही करून पाहसान. हॅज अ नॉन झिरो सोल्युशन. नॉन झिरो सोल्युशन म्हणजे पहिल्या नंबरचं. देन एबीसीच्या व्हॅल्यू डिटर्मिनंट घेसान, एबीसीच्या व्हॅल्यूज निघतात. तुम्ही काढून घ्या किंवा मी काढून दाखवतो. पहा एवढा क्वेश्चन तरी करून घेतो. 87 नंबरचा क्वेश्चन आहे. द सिस्टम्स ऑफ द इक्वेशन हॅज अ नॉन झिरो सोल्युशन. काय म्हणते, नॉन झिरो सोल्युशन. नॉन झिरो सोल्युशन देन एबीसी इन. आता एबीसी कशात आहेत, तर नॉन झिरो सोल्युशन साठी एबीसी कशात आहेत पाहू आपण. अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, जीपी मध्ये, एचपी मध्ये, हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे की नन ऑफ दिस आहे. तर मी घेतो याचा डिटर्मिनंट. याचा डिटर्मिनंट जर घेतला तर डिटर्मिनंट काही ना आपल्याकडे 1 1 1 1 1 1. त्यानंतर 2a 3b 4c, 2a 3b 4c. त्यानंतर आला एबीसी. त्यानंतर एबीसी इज इक्वल टू 0, इज इक्वल टू 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करू आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर सॉल्व्ह केलं, म्हणजे याचा डिटर्मिनंट जर सॉल्व्ह केला, 1 इन ब्रॅकेट पहा 3b मल्टिप्लाइड बाय c, 3bc मायनस 4c इंटू b. त्यानंतर मायनस 2a इन ब्रॅकेट पहा याच्या इंटरसेप्टिंग सोडले, 1 मल्टिप्लाइड बाय c मायनस 1 मल्टिप्लाइड बाय b. त्यानंतर प्लस a इन ब्रॅकेट क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 4c मल्टिप्लाइड बाय 1 4c मायनस 3b मल्टिप्लाइड बाय 1 3b इज इक्वल टू 0. आता पहा याचं रिलेशन सांगतो मी की बुवा हार्मोनिक प्रोग्रेशन आणि जिओमेट्रिक प्रोग्रेशन आणखी अरिथमॅटिक प्रोग्रेशनचं रिलेशन सांगतो. याला सॉल्व्ह करा. इथे येणार 3bc है ना, बीसी म्हणजे 3bc मायनस 4cb. त्यानंतर मायनस 2a, हा 2ac निगेटिव्ह पॉझिटिव्ह 2ab. त्यानंतर प्लस 4ac, हा ए आतमध्ये घेतला, मायनस 3ab इज इक्वल टू 0. इथपर्यंत आलो हो, काही लोड नाही. थोडंसं आज थकल्यासारखं वाटून राहिलं, बाकी काहीच नाही. पहा 3bc इथं 3bc प्लस 2bc, 3bc नाही bc इथं bc कुठे आहे, bc
एकच वेळेस आहे का BC CB पा CB आणि BC हे जवळजवळच आहेत पा CB आणि BC मागं पुढे लिहू शकतो पा 3BC मायनस 4B समोर C मागं मायनस 2AC आता AC वाला हा 4AC प्लस 4AC जवळ लिहिला प्लस 2AB मायनस 3AB इज इक्वल टू 0. याला जर सॉल्व्ह केलं तर 3 4 गेले की ते राहते -1 BC जसाचा तसा मायनस 2AC प्लस 4AC तर आला 2AC 2AB मायनस 3AB तर आला मायनस AB इज इक्वल टू 0. हा पॉझिटिव्ह समोर लिहितो पा इकडे सॉल्व्ह करतो इथे येणार 2AC मायनस BC मायनस AB इज इक्वल टू 0. आता बा हा जो आहे ना आपला पूर्ण नेगेटिव्ह टर्म तिकडे जर गेली तर पॉझिटिव्ह करतो किंवा या पूर्ण याले डिवाइड करतो ABC ना कारण की इथं ABC आपल्याकडे व्हॅल्यूज आहेत पहा ABC न जर डिवाइड केलं तर याले ABC न डिवाइड केलं याले ABC न डिवाइड केलं याले ABC न डिवाइड केलं इथं काय राहिलं पहा हा AC कॅन्सल हा BC कॅन्सल हा AB कॅन्सल 2/B मायनस 1/A मायनस 1/C इज इक्वल टू 0 हे जर तिकडे गेलं तर 2/B इज इक्वल टू 1/A प्लस 1/C पा हे आहे हार्मोनिक प्रोग्रेशन हे काय आपल्याकडे हार्मोनिक प्रोग्रेशन सध्या सांगतो पा अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय जर समजा ABC अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर आपण कसं घेतो देअरफॉर मिडल टर्म B इज इक्वल टू A प्लस C अपॉन 2 घेतो A प्लस C अपॉन 2 बट याचा जर रेसिप्रोकल केला याचा काय केला आपण रेसिप्रोकल केला पा कसा हा 2 इकडे कशाचा आहे डिवायडेशन इकडे गेल्यावर कशात जाईल मल्टिप्लिकेशन म्हणजे इथं काय येणार B पा इथं येणार 2 इंटू B इज इक्वल टू A प्लस C फक्त तिघाचा रेसिप्रोकल केला तर 2 वरती राहीन इंटू 1/B येणार प्लस 1 इज इक्वल टू 1/A येणार प्लस 1/C येणार म्हणजे 2 मल्टिप्लाइड बाय 1 2B इज इक्वल टू 1/A प्लस 1/C म्हणजे काय तर रेसिप्रोकल ऑफ अरिथमॅटिक प्रोग्रेशन विल बी हार्मोनिक प्रोग्रेशन आपण म्हणू शकतो म्हणून C नंबरचं हे कशात आहे तर हार्मोनिक प्रोग्रेशन मध्ये आहे. तर भैयाजी हे करून पाहा Z ची व्हॅल्यू काढायला लागते काय काढायची Z ची व्हॅल्यू तर कशाने काढसान रिडक्शन मेथडनं काढा तुम्ही रिडक्शन मेथड येथे तुम्हाला व्यवस्थित सांगितली आहे प्रोसेस कसं करायची रिडक्शन मेथडनं Z ची व्हॅल्यू काढा कमेंट बॉक्समध्ये आन्सर तुमचं फेकून मारा एकदम जोरात ठीक आहे आपण जास्त घेणार नाही आहोत तसे थोडंसं माझं पण मूड नाही आहे भेटू पुढच्या लेक्चरमध्ये भारत माता की जय.